प्रेमाचा अनोखा करार भाग पहिला. आदित्य ठाकूर एक नामवंत बिझनेसमॅन. त्याने कमी वयातच बिझनेसमध्ये आपलं नाव कमावलेलं होतं. भारतातच नव्हे तर जगभरात त्याची कंपनी टॉप 5 मध्ये होती. पण याचा गर्व त्याने कधीच केला नाही. आदित्य स्वभावाने शांत होता, मनमिळाऊ होता आणि नेहमीच दुसऱ्यांचं मन जपणारा होता. आदित्याचं लग्नाचं वय झालेलं होतं. त्याच्यासाठी खूप स्थळं देखील येतच होती. पण त्याला या बाकीच्या गोष्टींमध्ये वेळच नसायचा. सतत ऑफिस आणि आपलं काम असायचं. संध्याकाळची वेळ होती, त्यामुळं रस्त्यावर बऱ्यापैकी गाडीची वर्दळ चालूच होती. रेड सिग्नल लागला आणि आदित्यची गाडी तेथेच थांबली. आदी आपल्या लॅपटॉपमध्ये काम करत गाडीत बसलेला होता. खूप वेळ झाला तरी गाडी पुढे सरकेना, म्हणून आदित्य विंडोमधून बाहेर बघू लागला होता. तेवढ्यातच आदित्यला रस्त्याच्या पलीकडे असलेल्या गार्डनमध्ये एक मुलगी लहान मुलांसोबत खेळताना त्याला दिसली होती. थोडा वेळ खेळून ती त्या मुलांना आपल्या बॅगेतून चॉकलेट्स आणि बिस्किट काढून देत होती. ती मुलं त्यांच्या कपड्यांवरून गरीब घरातलीच वाटत होती. त्या मुलांचा आनंद बघून तिच्या चेहऱ्यावर सुद्धा देखील समाधानाचे भाव दिसत होते. आदित्य तिला बघतच राहतो. त्याने पहिल्यांदा अशा मुलीला पाहिलेलं होतं, जी सेल्फी काढण्यात किंवा चॅटिंग करण्यात बिझी नव्हती, तर गरीब मुलांशी एवढ्या आपुलकीने बोलत होती ती. त्या मुलांमधील एक छोटी मुलगी त्या मुलांना बोलते. छोटी मुलगी म्हणाली, ताई, तू रोज आम्हाला शिकवायला येत जा. खाऊ पण देतेस, आमच्यासोबत सुद्धा खेळते, आमच्याशी प्रेमाने सुद्धा बोलतेस. देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करू आणि तू कायम अशीच हसत राहा. त्यातला एक मुलगा तिला म्हणाला होता, हो ना, बाकीचे लोक आमच्याकडे रागाने बघत असतात, पण तू रोज ना रोज आम्हाला न चुकता भेटायला सुद्धा येत असते. आम्हाला तर तुझी सवय लागलेली आहे ताई. तू रोज येत जा. तू रोज येशील ना आम्हाला भेटायला ताई. हवं तर हे चॉकलेट्स, बिस्किट काहीच नको आणत जाऊ आम्हाला. फक्त तू आम्हाला भेटायला येत जा. आम्हाला एवढंच पाहिजे. आम्हाला खूप आवडतं तुझ्यासोबत वेळ घालवायला. ती मुलगी म्हणाली, मी रोज येत जाईल तुम्हाला भेटायला आणि रोज चॉकलेट सुद्धा आणि बिस्किट पण आणत जाईल. पण तुम्ही मला ना एक प्रॉमिस करा की तुम्ही रोज शाळेमध्ये जाणार आणि मन लावून अभ्यास करणार. काय समजलं का तुम्हाला? ती मुलं एकत्र हो बोलत असतात. आदित्य दुरूनच तो नजारा पाहत असतो. त्याला त्याचं बोलणं ऐकू येत नव्हतं, पण त्या मुलांच्या चेहऱ्यांवर आनंद पाहून त्याला सुद्धा खूप आनंद होतो. त्याच्याही नकळत ओठांवर एक क्यूट स्माइल येत असते. आदित्य स्वतःशीच म्हणत असतो, आजकालच्या जगामध्ये स्वतःच्या माणसांना वेळ द्यायला सुद्धा लोकांकडे वेळ नाही आहे. आणि ही या मुलांसाठी एवढं काही करत आहे. खरंच असे लोक आजच्या काळामध्ये खूपच दुर्मिळ झालेले आहेत. देव तुला जगातील सगळी सुख देवो. आदित्य अजूनही तिलाच पाहत असतो. जितकं तिचं मन सुंदर होतं ना, ती तितकीच दिसायलाही तितकीच सुंदर होती. तिचा तो गोरा रंग, टपोरे डोळे, मोकळे सोडलेले लांब केस, ओठांवर गुलाबी कलरची लिपस्टिक, हातामध्ये रंगीबिरंगी बांगड्या घातलेल्या, कानातले आवाज करणारे झुमके आणि गुलाबी रंगाचा पटियाला ड्रेस होता. बघता क्षणी कुणीही तिच्या प्रेमात पडावं इतकी ती मोहक होती. तिला बघून आदित्यची देखील बिकेटच उडालेली होती. त्याने आजवर कोणत्याच मुलीला इतक्या बारकाईने कधीच पाहिलेलं नव्हतं. इतकी स्थळं येऊन सुद्धा त्याने कुणालाच पसंत केलेलं नव्हतं, कारण त्या सगळ्या मुली आदित्यशी त्याच्या सक्सेसमुळं लग्न करायचं स्वप्न बघायच्या. आदित्यला अशी मुलगी हवी होती की ती त्याला फक्त तो म्हणून पसंत करेल, ना की एक नामवंत बिझनेसमॅन. सिग्नल सुटतो आणि आदित्यची गाडी वेगाने धावू लागते, पण तो अजूनही तेथे तिच्या जवळच अडकलेला होता. तिच्याच विचारात तो हरवून जात होता आणि घर कधी येतं ना ते त्यालाही समजत नाही. ड्रायव्हर वसंत काका त्याला म्हणाले होते, आदित्य सर. ड्रायव्हरचा आवाज ऐकून आदित्य तिच्या स्वप्नातून बाहेर येतो आणि गाडीतून उतरून घरात जातो. त्याचं घर एक आलिशान बंगल्यांपेक्षा काही कमी नव्हतं. पिक्चरमध्ये जसं दाखवतात ना, अगदी तसंच त्याचं घर होतं. खूप सुंदर. आदित्य आपल्या आईबाबा आणि छोटी बहीण अंकिता सोबत राहत असतो. आदित्य आपल्या आईबाबांचा आज्ञाधारक मुलगा असतो.
आपल्या आईच्या आनंदासाठी वाटेल ते करायला तयार असायचा तो. आईचंही त्याच्यावर जीवापाड प्रेम असायचं. बाबांनाही त्यांच्या कर्तृत्वावर अभिमानच होता आणि अंकिता ती तर त्याची बेस्ट फ्रेंडच होती. तिच्यामुळं त्याला दुसऱ्या कोणत्या मित्राची कधीच गरज नसायची. ते दोघेही एकमेकांसोबत एकमेकांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी शेअर करत असायच्या. हॉलमध्ये सगळे आदित्यचीच वाट बघत बसलेले होते. अंकिता म्हणाली, आदित्य, बरं झालं तू आलास. अरे बघ ना, आई कधीपासून माझ्या मागे लागलेली आहे तुला पटवण्यासाठी म्हणून. आई म्हणाली, ए नालायक कुठली, पटवण्यासाठी नाही ग. काय पटवण्यासाठी म्हणतीस ग? म्हणवण्यासाठी. असं नीट बोलत जा जरा तू. अंकिता म्हणाली, बरं बाई, पटवण्यासाठी नाही, म्हणवण्यासाठी. बस झालं का आता? आदित्य म्हणाला, अंकू काय झालं ग? नीट सांगशील का मला? मला काही कळत नाही आहे. बाबा म्हणाले, अरे काही नाही रे, तेच नेहमीच. आदित्य म्हणाला, आलं माझ्या लक्षात. असं बोलून तो आईजवळ जातो. आदित्य म्हणाला, आई, अगं अजून किती स्थळं बघणार आहेस तू माझ्यासाठी? तू थकत कशी नाहीस ग? आई म्हणाली, कारण आई आहे तुझी आणि आई कधी थकते का आपल्या मुलाच्या काळजीने? आदित्य म्हणाला, अगं पण आई, तुला माहित आहे ना मला कशी मुलगी हवी आहे ते, आणि आतापर्यंत जी काही स्थळं होती ना त्यातलं एकही मुलगी मला पसंत नव्हती. बाबा म्हणाले, बरोबर आहे रे तुझं, पण आता माधवी म्हणजे आदित्यची आई बोलती या मुलीला भेटायला, तर काय हलकत आहे भेटायला तुला? पसंत पडली तर ठीक ना, नाहीतर नाही करू आपण. माधवी म्हणाली, हो, मी काय तुझ्यावर जबरदस्ती करत नाही आहे बाळा. फक्त एकदा मुलीला भेटू आणि तुला आवडली तरच पुढची बोलणी करूयात आपण, नाहीतर नाही. आणि खरं सांगू का, मला तर तिचा फोटो बघूनच खूप आवडलेली आहे ती. तुझ्यासाठी योग्य आहे. अरे तुझा प्रवीण मामा बोलत होता की खूप गुणी मुलगी आहे ते. तिने MBA B.Ed केलेलं आहे आणि एका शाळेवरती शिक्षिका म्हणून जॉब देखील करत आहे. खूप प्रेमळ आणि मनमिळाऊ आहे. बाबा म्हणाले, हो आदित्य, तिचा स्वभाव तसाच आहे, जसा तुला हवा होता तसा. एकदा फोटो तरी बघ ना रे, की तुझ्या मनात दुसरी कोणी आहे का? तसं असेल तर सांग आम्हाला. आमची काहीच हरकत नाही आहे. उलट आम्हाला आवडेल तिला भेटायला. बाबाचं बोलणं ऐकून आदित्यच्या डोळ्यांसमोर अचानक गार्डन मधल्या त्या मुलीचा चेहरा येतो आणि तो तिच्यात हरवून जातो. माधवी म्हणाली, अरे बाबा, काय विचारतोय आम्ही तुला? आहे का तशी कोणी तुझ्या ओळखीची मुलगी, की भेटूया या मुलीला? आदित्य म्हणाला, तसं काही नाही आई, आणि आपण भेटूया या मुलीला. मी तयार आहे तिला भेटायला. माधवी म्हणाली, खरंच का? आणि मला खात्री आहे आदित्य, तुला ही मुलगी नक्कीच आवडेल. हा घे फोटो. नमस्वी रत्नपारखी या नाव आहे हिचं. आपण यांच्या घरी रविवारी जाऊयात. त्यांच्याकडे चालेल ना तुला? आदित्य मानेनेच हो बोलतो. आई तो फोटो आदित्यच्या हातात देते. आदित्य तो फोटो घेऊन आपल्या रूम मध्ये जायला निघतो. आपल्या रूम मध्ये येऊन तो फोटो न बघताच ड्रेसिंग टेबलवर ठेवत असतो आणि परत त्या मुलीच्या विचारात हरवून जातो. त्या मुलीने जणू त्याच्या मनावर एक वेगळीच छाप टाकलेली होती. थोड्या वेळाने आदित्य भानावर येतो आणि फ्रेश व्हायला जातो. तोपर्यंत अंकिता त्याच्या रूम मध्ये येऊन बसते. आदित्य वॉशरूम मधून बाहेर येतो. आदी म्हणाला, अरे अंकू, तू येथे कधी आलीस? अंकिता म्हणाली, असंच तुझ्याशी बोलायला आलेले आहे. आदित्य म्हणाला, बोल ना. अंकिता म्हणाली, मग कोण आहे ती मुलगी? अंकिताचा असा प्रश्न ऐकून आदित्य सरप्राईज होतो. आदित्य म्हणाला, तुला कसं समजलं? आय मीन, अंकिता म्हणाली, अरे बहीण आहे रे मी तुझी. तुझा चेहरा वाचता येतो मला. मगाशी खालीच मला अंदाज आला होता, म्हणून विचारायला आले मी. मग सांगा भाऊराया, आमच्या होणाऱ्या वहिनीचं नाव तरी? आदित्य म्हणाला, माहित नाही. अंकिता म्हणाली, काय? आदित्य तिला त्या मुलीचा किस्सा सांगत असतो. अंकिता म्हणाली, आदी, तुला ती मुलगी कोण आहे माहित नाही. तिचं नाव तुला ठाऊक नाही. ती काय काम करते, कुठं राहते ते याची सुद्धा तुला कल्पना सुद्धा नाही आहे. आणि तू काय भूतनीच्या प्रेमात पडलास की काय रे? असं बोलून ती हसायला लागते. आदित्य तिला हळूच मारतो. आदित्य म्हणाला, भूतनी काय भूतनी?
किती गोड होती ती. आणि एक सेकंद, काय म्हणलीस ग तू तिच्या प्रेमामध्ये? अंकिता म्हणाली, हो, तुला आवडली ना ती मुलगी? अरे यालाच तर बोलतात ना, लव्ह ॲट फर्स्ट सिंग. आय मीन बघताच क्षणी प्रेमात पडणं. आदित्य म्हणाला, असं पण असतं का अंकू काहीतरी? आय मीन याला प्रेम बोलू शकतो का आपण? अंकिता म्हणाली, अरे सिनेमामध्ये दाखवतात ना की हिरो हिरोईनला बघता क्षणी तिच्या प्रेमात पडत असतो ते, त्याच टाईपमध्ये बोलती मी. आणि तू तर माझ्यासाठी हिरोच आहेस ना रे. आदित्य म्हणाला, पण अंकू मला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे, मग तिला शोधायचं कसं? आदित्य म्हणाला, डोंट वरी, आधी जर तुझ्या नशिबात ती मुलगी असेल ना तर नक्की तुला भेटेलच ती. आणि जर नसेल तर? आदित्य म्हणाला, आणि नसेल तर काय मग? अंकिता म्हणाली, तर मग ही जी मुलगी आहे ना नमस्वी, तिलाच बनव माझी बहीण. तसंही ही पण खूप सुंदर आहे रे. एकदा फोटो तरी बघ ना तिचा तू. तू त्या गार्डन मधल्या मुलीला सुद्धा विसरून जाशील. असं बोलून अंकिता आधीच्या रूममधून निघून जाते. आदित्य त्या फोटोच्या एम्बलमकडे एक नजर टाकतो आणि आपल्या कामाला सुरुवात करत असतो. पण मध्ये मध्ये त्या मुलीचं हसू, तिचं ते रूप आधीला बेचैन करत असतं. आधी सगळ्यांसमोर डिनर करून आपल्या रूममध्ये येतो आणि त्या मुलीच्या विचारात हरवून झोपी जातो. 2-3 दिवस घरी जाताना तो मुद्दामून त्या गार्डन जवळ गाडी थांबवून तिला शोधण्याचा पण प्रयत्न तो करत असतो, पण ती काही त्याला दिसतच नाही. तो पण निराश होऊन घरी यायचा. घरी आल्यानंतर अंकिता त्याला विचारायची, पण त्याच्याकडे काहीच उत्तर नसायचं. रविवारचा दिवस येतो. आदित्यला नमस्वीला बघायला तिच्या घरी जायचं असतं. तसं त्याने आईला प्रॉमिस सुद्धा केलेलं असतं, त्यामुळे त्याला जावंच लागतं. आणि त्या मुलीबद्दल पण आदित्यला काहीच माहिती मिळालेली नव्हती, म्हणून तो तिचा विचार कायमचा सोडून देण्याचं ठरवतो. तो आरशांसमोर उभा राहून तयार होत होता, स्वतःशीच बोलत असतो. आदित्य मनातच म्हणाला, मी किती वेडा आहे ना, त्या मुलीचा विचार करत बसलो, जिला मी ओळखत सुद्धा नाही. ती मला माहीत सुद्धा नाही, तिचं नाव गाव, ती कुठं राहते ते पण. तिची परत भेट होईल की नाही हे सुद्धा मला माहिती नाही. आणि मी तिच्याशी लग्न. कसं शक्य आहे ना आदित्य? स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर ये जरा. जर ती मुलगी तुझ्या नशिबात असते तर केव्हा ना ती तुला भेटली असते रे. चला, निदान आईसाठी तरी या मुलीला तरी भेटून घेऊयात. कशी आहे ते तरी बघूयात. आणि त्याला ड्रेसिंग टेबलवरती नमस्वीच्या फोटोंचा एम्बलम दिसत असतो. त्याने अजूनही तो एम्बलम खोलून नमस्वीचा फोटो पाहिलेला नसतो. आदित्यने एम्बलम उचलतो आणि फोटो बाहेर काढायला जातो. आदित्य स्वतःशीच म्हणाला, हिलाच तर भेटायला जातोय ना मी आता, मग समोरासमोरच बघून घेईल. फोटोत पाहिलं काय आणि समोर पाहिलं काय, सारखंच आहे. असं बोलून आदित्य एम्बलम परत ठेवून देतो आणि खाली निघून येतो. हॉलमध्ये सगळेच त्याची वाट पाहत बसलेले होते. सगळे आज खूप खुश होते, आनंदात होते, कारण आदित्य आज कोणतेही आडेवेडे न घेता मुलगी पाहायला तयार झालेला असतो. माधवी म्हणाली, खूप छान दिसतेस बाळा तू आज, कुणाची दुष्ट नको लागायला तुला. असं बोलून आई हळूच त्याच्या कानाच्या मागे काळजांचा टिका लावत असते. अंकिता म्हणाली, अगं आई, तू लहान आहे का ग आता? माधवी म्हणाली, हो, माझ्यासाठी तर लहानच आहे माझं बाळ ते, आणि कायम लहानच राहणार आहे. बाबा म्हणाले, बरं निघायचं का मग आता? ते लोक आपली वाट बघत असतील. माधवी म्हणाली, हो हो चला ना. असं बोलून सगळे नमस्वीच्या घरी जायला निघत असतात. आदित्य जरा नर्वसच फील करत होता, कारण आजवर त्याने असा बघण्याचा कार्यक्रम कधीच केला नव्हता. कधीच तो मुलीला बघायला गेलेला नव्हता. आज त्याचा फर्स्ट टाइम होता. तो बाकी मुलींना न भेटता न बघता नकार देतच होता, कारण तेव्हा त्याला कामातून वेळही नसायचा म्हणा, आणि इच्छाही सुद्धा नसायची त्याची. पण आज त्याला वेगळीच हुरहूर लागलेली होती त्या मुलीला भेटायची. तिला बघण्याची ओढ त्याला लागलेलीच होती आता. मध्ये मध्ये त्या गार्डन मधल्या मुलीचाही चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर यायचा, पण तो तिला एक सुंदर स्वप्न समजून विसरण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळाने आदित्यची फॅमिली नमस्वीच्या घरी पोहोचत असतात. नमस्वीचे आई बाबा त्यांचं स्वागत करतात. प्रवीण मामा दोन्ही कुटुंबाची ओळख करून देत असतो.
आदित्य नमस्वीच्या आईबाबांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतो. एवढा मोठा बिझनेसमॅन असून सुद्धा देखील त्याचे पाय मात्र जमिनीवरच आहे. हे बघून नमस्वीच्या आईबाबांना खूप आनंद होतो. आदित्यला आता नमस्वीला बघायची ओढ लागलेलीच होती. त्याची नजर तिला शोधत होती. त्याची ती बेचैनी बघून अंकित आदित्यला चिडू लागते. अंकिता हळूच आवाजात त्याला म्हणाली, आदी, हो हो, जरा धीर धर की. तिलाच बघायला आलेलो आहोत आपण. थोडा वेळ अजून थांब जरा, कारण सब्र का फल मिठा होत आहे. आदित्य म्हणाला, अंकू, तसं काहीच नाही आहे. मी जस्ट घर बघत होतो. खूप छान आहे ना ग घर? अंकिता हळू आवाजात त्याला म्हणाली, आदी, चहा थंड होतोय तुझा, आणि तिला बघायला अख्खं आयुष्य पडलेलं आहे. बाय द वे, मी तुला बोलले होते ना की एकदा नमस्वीला भेट, मग सगळंच विसरून जाशील म्हणून तू. त्या गार्डन मधल्या मुलीला सुद्धा देखील. आदित्य म्हणाला हळू आवाजामध्ये, अंकू, ही तीच आहे ग. अंकिता शॉक मध्ये होऊन मोठ्याने ओरडत असते. काय? अंकिताचा आवाज ऐकून सगळे दचकतात. आदित्यची आई म्हणाली, अंकिता, काय ग, काय झालं तुला? का ओरडतीस तू? अंकिता म्हणाली, काही नाही, सॉरी. आधी हळू आवाजात तिला म्हणत होता. ए स्टुपिड, ओरडतेस काय ग? अंकिता म्हणाली, आदित्य, म्हणजे ही तीच मुलगी आहे का? ती गार्डनवाली? आदित्य मानेनेच हो बोलतो. आपल्या भावाला खुश बघून अंकितालाही खूप आनंद होतो. आदित्यची आई म्हणाली, आदित्य बेटा, तुला काही विचारायचं असेल तर विचार नमस्वीला. नमस्वीची आई म्हणाली, हो हो आदित्य, तुम्ही अजिबात संकोच करू नका. तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ना, ते तुम्ही नमस्वीला विचारू शकता. अंकिता म्हणाली, आदित्यला चिडवतच, आदित्यला काहीच विचारायचं नाही आहे. होणारे आदी, पण नमस्वीला काही सांगायचं असेल तर आवडेल आमच्या आदित्यला ऐकायला. आहे ना ग आदित्य? आदित्यची आई म्हणाली, अंकिता, मस्करी करू नकोस. नमस्वी बाळा, तुला काही विचारायचं असेल तर तू विचार आदित्यला. नमस्वी काहीच बोलत नाही. आदित्यचे बाबा म्हणाले, मी काय म्हणतो, या दोघांना आपण एकटं सोडूयात का? म्हणजे आपल्यासमोर त्यांना बोलायला जरा अवघडल्यासारखं होत असेल ना, म्हणून म्हणतोय. नमस्वीचे बाबा म्हणाले, हो चालेल ना. नमस्वी, जा, आदित्यला आपली बाग दाखवून आण. तू तिथे लावलेली झाडं दाखव त्याला. तिला झाडं लावायचा आहे ना, खूप छंद आहे. खूप आवडतं तिला. दर आठवड्याला नवीन नवीन रोपं घेऊन येते ती आणि इथे लावत असते. आदित्यची आई म्हणाली, अरे वा, खूप छान आहे. तसंही आजकाल झाडं राहिलेच कुठं आहेत आता. मुंबईत तर जणू कॉर्पोरेटचा जमाना झालेला आहे. छान छान छंद आहे तिचा, तुझा नमस्वी. अंकिता म्हणाली, इम्पॉसिबल. आमच्या आदित्यला पण गिटार वाजवायची खूप आवड आहे. खूप छान वाजवतो तो गिटार. असं ऐकतच राहावंसं वाटतंय. आदित्यची आई म्हणाली, अंकिता, भात झाला आता. आदित्यला आणि नमस्वीला पण बोलू दे जरा, तुझी हरकत नसेल तर. अंकिता म्हणाली, मी कुठं काय बोलले ग? मी तर कधीपासून गप्पच आहे. आज अंकिताच्या बोलण्यावर सगळेच हसायला लागतात. नमस्वीची आई म्हणाली, जा आदित्य, नमस्वीला तुम्हाला बाग दाखवेल आणि तिथे तुम्हाला निवांत वेळ देखील मिळेल बोलायला. काही विचारायचं असेल तर विचारा. एकमेकांबद्दल जाणून घ्या. आम्ही आहोतच येथे. नमस्वी आदित्यला घेऊन त्यांच्या बागेत जायला निघत असते. आदित्य तिलाच बघत असतो. आज तिने हिरव्या रंगाची साडी नेसलेली असते आणि त्यात तर ती अजूनच खूप सुंदर दिसत होती. आदित्यला आज पहिल्यांदा तिला इतक्या जवळून बघायला मिळत होतं, पण आज तिच्या चेहऱ्यावर हसून होतं. बहुतेक तिच्या इच्छेविरुद्ध हा कार्यक्रम होतोय असं आदित्यला जाणवत होतं. नमस्वी त्याला गार्डनमध्ये घेऊन येते आणि आपल्या हातानेच त्याला खुर्चीवर बसवण्याचा इशारा करत असते. थोड्या वेळ दोघेही शांतच असतात. अखेर आदित्य शांतता भंग करण्याचं ठरवून बोलायला सुरुवात करत असतो. आदित्य म्हणाला, ऍक्च्युली मी त्या दिवशी तुम्हाला गार्डन मध्ये पाहिलेलं होतं, त्या मुलांसोबत बोलताना. तू रोज जातेस का ग तिकडं? नमस्वी म्हणाली, हो, त्यांना शिकवायला जात असते मी, पण गेले काही दिवस जमलंच नाही मला तिकडं जायला, त्यामुळे नाही गेली मी. आदित्य म्हणाला, का?
का नाही जात तुम्ही आता? नमस्वी त्याच्याकडे बघते आणि नजर फिरवते. आदित्य म्हणाला, तुला आवडलं नाही आहे का? मी तुला असं बघायला वगैरे आलो ते म्हणून. आदित्यचं असं डायरेक्ट विचारणं नमस्वीला थोडं चकितच करत होतं. ती त्याला एकटक बघतच राहते. तिचे डोळे खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण ओठ मात्र गप्पच होते. थोडा वेळ दोघीही एकमेकांना बघण्यातच गुंग असतात. तेवढ्यातच अंकिता तेथे येते. अंकिता म्हणाली, येऊ का मी? अंकिताचा आवाज ऐकून दोघेही भानावर येतात. अंकिता म्हणाली, मग झाली की नाही ओळख तुमची? दोघे काहीच बोलत नाही आहात. अंकिता म्हणाली, अरे, आजच्या काळात पण तुम्ही इतके लाजत आहात. पुढे कठीण आहे बाबा तुमचं. आदित्य म्हणाला, अंकू, तू येथे काय करत आहेस? अंकिता म्हणाली, अरे आई बोलवती तुम्हाला. तुम्हा दोघांना बोलायला आलेली आहे मी. पण तुला नसेल यायचं तर मी सांगते तसं तिला. असं बोलून अंकिता निघू लागते. आदित्य म्हणाला, थांब अंकू, मी पण येतो तुझ्यासोबत. आदित्य नमस्वीकडे पाहतो. आदित्य म्हणाला आणि निघाला. नमस्वी मानेने हो बोलते. तिघेही हॉलमध्ये येऊन बसत असतात. बाकीचे छान गप्पा मारत बसलेले असतात. आदित्य नमस्वीलाच पाहत असतो, पण नमस्वी मात्र आपली नजर आदित्यपासून चोरत असते. आदित्यची आई म्हणाली, मला तर नमस्वी खूपच पसंत आहे. आवडली मला ती. पण तरी आपल्या मुलाची पसंतही हवी आहे ना. आम्ही आदित्यचं मत विचारून लवकरात लवकर तुम्हाला कळवून सांगतो आमचा काय निर्णय आहे ते म्हणून. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.